नमस्कार मंडळी, मी छाया वागचोरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, आमची मान्सून फॅमिली पिकनिक गेलेली आणि आम्ही पांजारे फॉल्स पाहिला होता। हा आहे पांजारे फॉल्सचा व्हिडिओ आणि आता आम्ही पुढे निघालोय भंडारदऱ्याला। तर माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर। वॉटरफॉलमध्ये एन्जॉय केल्यावर आम्ही जेवणासाठी गेलो होतो। पांजारे गावाच्या पुढेच आहे, 10 मिनिटावर एक गाव, तिथे निसर्ग भोजनालय आहे, तिथे आम्ही जेवायला गेलेलो आणि ते गाव पण फार छान आहे। मी गावाचा व्हिडिओ काढलेला आहे, तुम्हाला दाखवते। आता जेवणानंतर आम्ही निघालेलो आहे पुढे भंडारदऱ्याला जायला। पण भंडारदऱ्याला जास्त पाऊस नसल्यामुळे तिकडचे फॉल्स सध्या बंद आहेत, पण तिकडे जे भंडारदरा डॅम आहे, जो धरण आहे, ते आम्ही पाहणार आहोत। तर आता आम्ही चाललोय भंडारदरा। आता आम्ही 40 मिनिटातच भंडारदऱ्याला पोहोचलेलो आहे पांजारे गावापासून। आणि हे जे समोर दिसतंय हे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी बांधलेलं भंडारदऱ्याचं धरण आहे, सर्वात मोठं धरण। आपल्याला हे जे समोर दिसतंय हे भंडारदरा डॅम आहे, पण पाऊस नसल्यामुळे डॅम भरलेला नाहीये, नाही तर इथून पाणी वाहताना आपल्याला दिसतं नेहमी। आणि वरच्या साईडला जे इथं कोपऱ्यात आहे इथे अंब्रेला फॉल्स असतो, पण तिथे पण पाणी नाहीये, त्यामुळे फॉल्स पण दिसत नाहीये। हे बघा डॅमचं पाणी थोडंसं करून दाखवते तुम्हाला। संपूर्ण पावसाळा भंडारदऱ्याला नेहमी गर्दी असते पर्यटकांची, कारण इथे खूप ठिकाणी फॉल्स असतात, वॉटरफॉल्स। आणि जो भंडारदराचा अंब्रेला वॉटरफॉल्स आहे हा सर्वात मोठा असतो, धरणाच्या लेफ्ट साईडला आहे इकडे, पण आता पाऊस असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाहीये। आणि आज पाऊस नाही आहे तरी पण बघा खूप सारे पर्यटक आहेत इकडे, पूर्ण पार्किंग भरलेली आहे, इकडे रोडलाच गाड्या लागलेल्या आहेत। आणि इकडे रंधा फॉल जो आहे तो पण खूप पाहण्यासारखा आहे, छान, आणि तो पण इथून जवळच आहे। इकडनं जसं पाणी तर धरलं तर असं उडायचं इथे, काय लागत होतं पहिलं पाणी तिथून उडायचं, म्हणजे विचार कर तेवढं पाणी होतं। हे बघ तिकडे पाणी बोटिंग करत होतं। आता आम्ही धरणाच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे, आपण बघू शकताय। हे धरणाच्या खालच्या साईडला हे पूर्ण गाव आहे भंडारदऱ्याला, आणि त्या गावामध्ये बघा पूर्ण शेती केलेली आहे, सगळीकडे हिरवळ दिसते। आणि जेव्हा धरणाचं पाणी ओव्हरफ्लो होतं तेव्हा हे बघा, हे मागच्या साईडून हे बघा इथून पाणी येतं बाहेर, तुम्हाला दाखवते ते कसं बांधण्यात आलेलं आहे। आणि पूर्वी या भंडारदरा धरणाचं नाव वेगळं होतं आणि आता या धरणाचं नाव नवीन ठेवण्यात आलेलं आहे, आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, हे या धरणाचं नवीन नाव आहे।
वरती कसं चढणार? हा इथं नाही ना चढायला. हा नाही ती काय दगड ठेवली ना तिथून चढायचं. चिखल आहे का? ए बा ए. आणि हे जे आपल्याला समोर दिसतात आहेत 2 दरवाजे, जेव्हा डॅम पूर्ण भरतो तेव्हा इथूनही पाणी सोडण्यात येतं आणि ते पाणी खालच्या साईडला जातं. मगाशी आपल्याला दाखवलं ते त्या साईडला गावाकडे जातं. हे सगळं समोर दिसतंय हे धरणाचं पाणी आहे आणि बघा त्याच्यात बोटिंग वगैरे पण चालू आहे आणि हे सगळे पर्यटक आहेत. आणि पाऊस जास्त आला की हे पूर्ण जो जमिनीचा भाग दिसतोय तिथे पण पाणी असतं. पूर्ण धरण भरलेलं असतं पाण्याने. पुढे पण आहे चढा. पटकन हरवशील. आता संध्याकाळचे 6:30 होऊन गेलेत आणि भंडारदराला आम्ही 1 ते 1.5 तास घालवला धरण वगैरे पाहण्यामध्ये. आणि इथूनच पुढे 20 ते 25 मिनिटावर रंधा फॉल्स आहे. पण आता संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही आता तिथे जाणार नाही आहे. तो पण खूप मोठा धबधबा आहे, पाण्यासारखा आहे. तुम्ही कधी भंडारदराला आलात तर नक्की तिकडे व्हिजिट करा. तर आता संध्याकाळचे 6:30 होऊन गेलेत तर आम्ही आता चहा कॉफी वगैरे इथेच घेतो आणि इथून मग आम्ही पुढे जाणार आहे आमच्या गावाला. तुम्हाला माझा हा भंडारदराचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. नक्की आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.